नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अब्दुल अलीम सर, नमस्ते. जे मागच्या 10 वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत, ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत. सो त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता आणि या सगळ्यावर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनियर व्हावं ही प्रेरणा किंवा प्रेरणास्थान, मोटिवेशन, इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळालं? माझे वडील कॉन्ट्रॅक्टर आहे. अच्छा, बरं. कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आम्ही लहानपणापासून बघतो की सिव्हिल इंजिनियर कसं राहतात, कसं काम करतात ओके त्यांच्यासोबत. तर मला इंजिनिअरिंग करायचं होतं सिव्हिलमध्येच. ओके. तर त्या हिशोबाने आम्ही हं. इंजिनिअरिंग वगैरे केलं तिथं. बरं ठीक बरं. आहे. आधी डिप्लोमा केला, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केली. हं. डिप्लोमा केला लातूरमध्ये, VAPM म्हणून एक कॉलेज आहे, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक. हो. त्याचं खूप नाव आहे सध्या. हं. आता मराठवाड्यामध्ये टॉप मोस्ट कॉलेज आहे तो. आणि त्यानंतर आता इंजिनिअरिंग केली JNC मध्ये, संभाजीनगरमध्ये हो. तिथं केलं. ते 2011 मध्ये झालं आमचं. बरं. ऍडमिशन 11 मध्ये आहे आणि 2014 मध्ये पासिंग इयर आहे. ओके. हो. मग दुसरा आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, वडील जेव्हा या क्षेत्रात काम करत होते आणि जेव्हा आता तुम्ही कामाला सुरुवात केली आहे, हो. तर त्यामुळे थोडं असं जास्त बर्डन येतं का त्यांची मदत होते कामात? नाही, त्यांची हेल्प भेटली मला भरपूर. बरं. हो. कामासाठी बी आणि जे रिलेशन मेंटेन करण्यासाठी बी त्यांची भरपूर हेल्प भेटली. बरोबर. पुन्हा प्रेरणास्थान म्हणजे एक PWD चे इंजिनियर आहे, प्रशांत इटकर सर म्हणून. तर त्यांनी मला खूप फोर्स केला होता. अच्छा. प्रेरणा दिली होती की नाही, तुम्ही इंजिनिअरिंग कराच, ओके. कॉन्ट्रॅक्टरशिप तर कोणी करते, तुम्ही करा असं. पुन्हा त्यांच्यासोबत पेशकार सर म्हणून होते, त्या दोघांचा मला खूप हेल्प भेटलेली आहे. त्यानंतर मग मी इंजिनिअरिंग केली आणि पण मग तुम्हाला दुसरी कुठल्या फील्डची आवड होती का? नाही, मला सिव्हिल इंजिनिअरिंग बनायचं होतं. ओके ओके. तसंच करायचं. सो सिव्हिल इंजिनिअरचा आणखीन एक दुसरा स्ट्रगल असतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तो कसा अनुभव होता तुमचा आणि त्याबद्दल काय सांगाल? तो ऑनगोईंग प्रोजेक्ट होते माझे. इंजिनिअरिंग चालू असताना बी 1-2 प्रोजेक्ट होते. ऑफिस सुरू करण्याच्या आधी 4-5 प्रोजेक्ट होते माझे. तर तेवढा स्ट्रगल करायची गरज पडली नाही, कारण वडिलांची ओळखी होती भरपूर आणि प्रॉपर रेसिडेन्स आहे मी इकडचा, तर जास्त अडचण आली नाही. तर आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, बिंग इंजिनियर, तुम्हाला माहिती आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची, रचना किंवा आराखडा. तर प्लॅन या फेजवर तुम्ही कसं काम करता आणि त्याचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे? बरोबर. प्लॅन तर एक वेल व्हेंटिलेटेड असावा, ठीक आहे, त्याच्यामध्ये. आणि जे समोरच्याची जे रिक्वायरमेंट आहे, जे ओनर आहे त्याची रिक्वायरमेंट पूर्ण गरीत धरून आपल्याला प्लॅन करावं लागते. ते केल्यानंतर जे आपला पेपर वर्क आहे ते आपल्याला वास्तविक घडवावं लागते. ते सगळं कन्सिडर करून आपल्याला पूर्ण काम करावं लागते, कन्सिडर करावं लागते. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये इतकं काम करताय, तर त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा एक डायलॉग ऐकला असेल कस्टमर कडनं, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं क्वालिटी काम करावं, आणि बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स कसा करता मग तुम्ही? बजेटचा म्हणजे बजेटपेक्षा आपल्याला आधी हे बघावं लागतं की बिल्डिंग सेफ आहे का नाही. ठीक आहे. तर लोक जेवढा होऊ शकते तेवढा आपण इकॉनॉमिकल करू शकतो. त्याच्यात त्यांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला सो घर पाहिजे, है ना. तर तसा ते करावं लागते. पुन्हा याच्यात आम्ही काय करतो की स्टॉक वगैरे करायला लावतो त्यांना मटेरियल, आणि विथ मटेरियल असला तर ते तर आम्ही आधीच करतो. स्टॉक केल्यानंतर बराच आपल्याला फरक पडते की जे आपल्याला रेट वाढणार आहे भविष्यात ते तुम्हाला म्हणजे कमीत कमी रेटमध्ये होऊ शकते ते काम. तर त्यांनी आधीच आपला जे एस्टिमेट आहे ते इंजिनियर कडून काढून घेणे आणि त्या हिशोबाने पूर्ण वर्क करणे, मटेरियल स्टॉक करणे, ऍडव्हान्स बुकिंग करणे, त्याच्यात बराच फरक पडते. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे परभणीचे आहात, इंजिनियर आहात आणि आता इतक्या वर्ष तुम्ही काम करताय. या दोन्ही अँगल्स मधनं हा प्रश्न आहे, ते म्हणजे परभणीच्या विकासाचं विजन, तुमचं डेव्हलपमेंटचं विजन आहे की ऍज अन इंजिनियर असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, जर परभणीला आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर कुठल्या फील्डवर काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? पहिले तर रोड पाहिजे, रोड चांगले असायला पाहिजे.
मेन दुसरी गोष्ट की MIDC एरिया वेल डेव्हलप असायला पाहिजे, जे की आपल्याकडे नाही आहे. जसा व्हायला पाहिजे तसा नाही आहे. आणि बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर तर होतच आहे, बिल्डिंग्स वगैरे होत आहे, पण MIDC एरिया आणि रोड्स रोड्स हे आणि महत्वाचे MIDC आहे. एरिया व्हायलाच पाहिजे. पण मग अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर ह्या 2 सेक्टरवर आता कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर? त्यांनी रोडवरच लक्ष द्यायला पाहिजे, जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशनला लक्ष द्यायला पाहिजे. बरं, ठीक आहे. दुसरं, या सेक्टरमध्ये आता जे पुढची जनरेशन येते किंवा ज्यांचं फर्स्ट स्टेप आहे या ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये, अशा इंजिनियर्सना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून या फील्डमध्ये येण्यापूर्वी? तर त्यांच्यासाठी माझा एक सल्ला राहील की त्यांनी दररोज स्वतःला अपडेट करायलाच पाहिजे, डे बाय डे विथ AI. आता याच्यानंतर AIचं खूप म्हणजे ट्रेंड येणार आहे आणि आलेलाच आहे तो. ठीक आहे, नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आले, ते शिकायलाच पाहिजे. दुसरं, आतापर्यंत जेवढा केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता? आणि आता एक मंगल कार्यालय केलेलं आहे आम्ही, राजलक्ष्मी लॉन्स म्हणून, जे की परभणीमध्ये बिगेस्ट मंगल कार्यालय आहे आणि तो खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. परभणीमध्ये दुसरा तसा मंगल कार्यालय नाही. काय त्याच्या स्पेशालिटी अजून सांगता येईल तुम्हाला? बिगेस्ट बरोबर. त्याच्यामध्ये सर मोर दॅन 40 रूम्स आहे, AC रूम्स आहे. त्याच्यासोबत मोठा एक बँक्वेट हॉल आहे आणि त्यासोबत लॉन्स आहे भरपूर मोठा. मला वाटते की 200 बाय 400 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे, भरपूर मोठा आहे. आणि मोठ्या मंगल कार्यालय तो सर्वात मोठा मंगल कार्यालय आहे. आणि असं स्टील वापरताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्याच्यामध्ये याच्या आधी आम्ही भरपूर टेस्ट वगैरे घेतलेले आहे, कंपनीमध्ये सुद्धा जाऊन आलो आम्ही. इथे एक टूर होता, त्याच्यात टेन्साईल स्ट्रेंथ, कम्प्रेशन स्ट्रेंथ, डक्टिलिटी हे सगळे आम्ही टेस्ट करून बघितलेले आहे 2-4 स्टील्स मध्ये. आयकॉन मध्ये बी गेलो होतो आम्ही. तर तिथं आम्ही केमिकल टेस्ट बी बघितले. ठीक आहे, तर आयकॉन स्टील तर बेस्ट आहे, काय अडचण नाही. आणि आयकॉन तुम्ही वापरलेला? भरपूर वापरलेला. आयकॉन स्टील मध्ये आमचा एक मोठा कॉलेज झालेला आहे, त्याचं नाव आहे संभाजी गुरुकुल, राजे संभाजी गुरुकुल. तर G+1 आहे, 28,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे, तो म्हणजे मोठा काम आहे आणि ते पूर्ण आयकॉन मध्ये झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि हे होते इंजिनियर अब्दुल अलीमजी, आणि त्यांनी त्याच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगितलं, त्यांच्या आजवरच्या जर्नी बद्दल सांगितलं. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.